माण तालुक्यातील सातारा पंढरपूर रोडवरती रास्ता रोको. धुळदेव तालुका माण गावाच्या हद्दीतील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन कार्यालयाकडून तातडीने मोबदला मिळावा यासाठी सातारा पंढरपूर या महामार्गावर शेतकऱ्यांनी सुमारे 1 ते 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केले होते व वाहतूक विस्कळीत झाली होती. धुळदेव हद्दीतील सातारा पंढरपूर महामार्ग NH 448 हे रुंदनीकरण व सिमेंट काँक्रीट करण्याची कामे करताना तेथील सुमारे 15 ते 20 शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन झाले, परंतु अद्यापही संबंधित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला मिळाला नसून या संदर्भामध्ये धुळदेव येथील शेतकरी वसंत महादेव खाडे यांनी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच भूसंपादन कार्यालयावर वारंवार वेढे घालून कागदपत्रे अर्ज करून या कार्यातील कोणतेही अधिकारी वर्गाने याबाबत कोणतीही प्रकारची दखल घेतली नव्हती. तर दहिवडेच्या प्रांताधिकाऱ्यांना 5 एप्रिल 2023 रोजी दहिवडे येथे सक्षम जाऊन अर्ज दिला होता. त्यावेळी 2 महिन्यात मोबदला देतो असे आश्वासन देऊन सुद्धा कोणतीच प्रक्रिया न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रत्येक वेळी अधिकारी वर्गाने मोबदल्याचे नुसतंच गाजर दाखवून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. आज अखेरी 5 वर्षे उलटून सुद्धा यावेळी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. आज सातारा पंढरपूर महामार्गावर धुळदेव या ठिकाणी सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विभूते यांनी संबंधित शेतकऱ्यांची चर्चा करून व प्रांताधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करून उद्या शेतकऱ्यांना दहिवड येथे चर्चेसाठी बोलवण्यात आल्याचे हे उपोषण मागे घेण्यात आले. 1 तास झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहक, चालक व प्रवाशांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागला. सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे, सातारा, म्हसवड. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.